पुण्यातील अवळवाडी फाटा येथे पोलीस आणि गुंडांमध्ये थरार पाहायला मिळाला। खराडी तपास पथकातील अधिकारी स्वसंरक्षणासाठी गुंडांच्या पायावर त्यांनी फायरिंग केलेली आहे। अवळवाडी फाट्यावर एका गुंडाला ताब्यात घेण्यासाठी खराडी पोलीस गेले असताना हा सगळा थरार गुंड आणि पोलिसांमध्ये पाहायला मिळालेला आहे। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी या थराराच्या संदर्भातले आताचे ताजे अपडेट देतात। चंद्रशेखर, नेमकं काय घडलं? शुभम, खरं तर पुण्यातील चंदननगर परिसरामध्ये शुभम भंडारी या नावाच्या गुंडाने काल रात्री गाड्यांची तोडफोड केली होती आणि या गुंडाच्या शोधासाठी जे आहे चंदननगर पोलिसांचं डीबी तपास पथक गेलं होतं अवळवाडी फाटा या ठिकाणी। आणि या ठिकाणी आरोपी ओमकार भंडारी यांनी पोलिसांवरती फायरिंग केली। त्यानंतर स्वरक्षणार्थ पोलिसांनी भंडारीच्या पायावरती फायरिंग केली आणि यामध्ये तो जखमी झालेला आहे आणि या सगळ्यानंतर त्याला उपचाराकामी ससून रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। शिवम, चंद्रशेखर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारणतः किती वेळ हा सगळा थरार चाललेला होता? शिवम, खरं तर पुण्याजवळ असलेल्या वाघोली इथं अवळवाडी फाटा आहे। या ठिकाणी जंगलाच्या घनदाट अंधारामध्ये हा सगळा थरार जो आहे तो साधारण अर्धा ते पाऊण तास सुरू होता। यामध्ये ओमकार भंडारी या आरोपीनं सर्वप्रथम पोलिसांवरती फायरिंग करण्यास सुरुवात केली। यामध्ये पोलिसांनी बचावासाठी फायरिंग केलेली आहे। यामध्ये हा जो गुंड आहे तो पूर्वाश्रमीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्या विरोधात पुण्यात वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये अनेक गुन्हे जे आहेत गंभीर स्वरूपाचे दाखल आहेत। खरं तर ओमकार भंडारी या आरोपीनं पोलिसांना थेट हत्या करण्याचा प्रयत्न केला होता। खरं पोलिसांनी या सगळ्यामध्ये स्वरक्षणात जी फायरिंग केली त्यामध्ये ओमकार याच्या पायाला गोळी लागलेली आहे। त्याची गोळी काढण्याचं काम सध्या ससून जे सर्वोपचार रुग्णालय सरकारी आहे त्या ठिकाणी सुरू आहे। चंदननगरचे सगळं तपास पथक या मोहिमेवरती दुपारपासून होतं। शुभम, अगदी चंद्रशेखर, या गुंडावर आधी सुद्धा काही गंभीर गुन्हे दाखल आहेत का? त्या संदर्भात पोलिसांनी काही माहिती दिली आहे का? खरं तर या सगळ्या फायरिंगची माहिती अनेक वेळ जी आहे ते माध्यमांना मिळतच नव्हती, परंतु लोकशाही न्यूजला मिळालेल्या सूत्रानुसार आणि खात्रीशीर हे सगळं जे वृत्त आहे ते लोकशाहीलाच मिळालेलं आहे। पोलीस या गुंडाच्या वरती पूर्वाश्रमीचे काही गंभीर गुन्हे आहेत ते दाखल आहेत आणि या सगळ्या गुन्ह्याचा जो आहे तो आरोपी सराईत आहे। त्याची ही सगळी मोडस ऑपरेंडी जी आहे ती परिसरामध्ये दहशत माजवण्याची आहे। चंदननगर परिसरामध्ये ज्या स्कूल बस पार्किंग केल्या जातात त्या स्कूल बस ज्या आहेत हा आरोपी तोडफोड करायचा, कोयत्याने त्या सगळ्या गाड्यावरती तोडफोड करायचा आणि परिसरामध्ये मोठ्या पद्धतीने दहशत निर्माण करायचा। या दहशत निर्माण करणाऱ्या ओमकार भंडारीचा आज पोलिसांनी जो आहे तो खरं तर त्याच्यावरती कारवाई करत त्याच्या पायावरती फायरिंग केली। शुभम, चंद्रशेखर, ज्या पोलिसांच्या पथकानं ही सगळी कारवाई केली त्या पथकातील पोलीस कर्मचारी सुखरूप आहेत का? चंदननगर तपास पथकाचं एक पथक होतं, त्यातील पोलीस उपनिरीक्षक होते आणि दुसरे जे पोलीस उपनिरीक्षक होते रवींद्र डावरे नावाचे यांनी ही फायरिंग केलेली आहे। यामध्ये पोलीस सुखरूप आहेत, परंतु आरोपीला जो आहे तो मोठ्या पद्धतीनं जो आहे तो जखम इजा झालेली आहे आणि या सगळ्या इजेनंतर जे आहे ते आपण त्या आरोपीला सध्या ससून रुग्णालयामध्ये पोलिसांनीच दाखल केलेलं आहे। अगदी चंद्रशेखर, आपण पाहतोय पुणे आणि पुण्याचं जे उपनगर आहे सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडतात, गोळीबार केले जातात, दिवसाढवळ्या खून होतो आणि कोयता गँगची दहशत काही संपायचं नाव घेत नाहीये। एकंदरीत पोलिसांनी कशा पद्धतीची कार्यवाही करणं अपेक्षित आहे? शुभम, खरं तर या सगळ्या जर घटनाक्रम आपण पाहिला तर या सगळ्या घटनांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो पुण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून निर्माण झालेला आहे। एकीकडे पोलीस आयुक्त मोकांतर्गत काही गुंडावरती कारवाई करतात, परंतु यातील जे अल्पवयीन गुन्हेगार आहेत ते वयाचा फायदा घेऊन कारागृहातून पुन्हा सुटले जातात। त्यांच्यावरती कठोर कारवाई होत नाही आणि ज्या गाड्याची तोडफोड करणारे हे कोयता टोळीचे आरोपी आहेत आणि शहरामध्ये दहशत माजवण्याचं काम करणारे आरोपी आहेत हे सगळे कोयता टोळीचे सदस्य आहेत आणि या कोयता टोळीच्या सदस्यावरती जर कठोर कारवाई करायची असेल तर वयाचा जो जे अट आलेली आहे 18 वर्षानंतर त्यांना संज्ञान मानलं जातं, परंतु 16 वर्ष 2 वर्ष कमी करून 16व्या वर्षी या पद्धतीची जी कारवाई होईल त्याच दिवशी या पद्धतीचं जे आहे त्याच्यावरती कठोर धरत असतात। चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट खरं तर या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.